हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळे सोयऱ्यांच्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा। खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत। ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा, सरकारसोबतच्या बैठकीत प्रकाश शेंडगे यांची मागणी। सरकारने कुणबी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढावी, जातीय जनगणना करा, लक्ष्मण हाकेंचे प्रतिनिधी मृणाल ढोले यांची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत महाबैठक सुरू, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह 11 नेते बैठकीला उपस्थित। छगन भुजबळ यांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। तर ओबीसी भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर पलटवार। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करतोय, मनोज जरांगेंची टीका। तर मनोज जरांगे यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, दंड थोपटत मनोज जरांगे यांचं आव्हान। तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवली आहे, लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। मनोज जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तर माझ्या जातीसाठी आरक्षण मागतो, हा जातीवाद आहे का, मनोज जरांगे यांचा सवाल। जरांगे बोलतायत आम्ही ओबीसी मध्ये आलो आहोत, सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं खरं कोण बोलतं, हाकेंचा सवाल। सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील, मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। बोगस कुणबी नोंदी रद्द करा, नवे प्रमाणपत्र देऊ नका, नोंदींचं वाटप करणाऱ्यांवर देखील कारवाई करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी। ओबीसी मराठी आंदोलकांचे तोंड पाहत नाहीत अशी मराठवाड्यामध्ये परिस्थिती, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर मराठी ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण, वडेट्टीवारांचा सवाल। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न, कायद्याच्या चौकटीत आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। टीका करणारे टीका करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं, उद्धव ठाकरेंच्या जाऊ द्या ना घरी या टीकेवर अमृता फडणवीसांचं उत्तर। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती, सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये एकनाथ खडसे रक्षा खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा, भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।